नमस्कार मंडळी, मी सौरव. तुम्ही पाहताय लावरे व्हिडिओ. सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे. 9 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोकसभा व राज्यसभेतील खासदार मतदान करतील. या निवडणुकीचं रणांगण पूर्ण सजलं आहे, पण आधीपासूनच एकच चर्चा रंगली आहे. एनडीए उमेदवार CP राधाकृष्णन यांचा विजय ठरलेला दिसतोय. मग इंडिया आघाडीचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांच्या हातात काहीच पर्याय उरलेला नाही का? ओडिसाचे नवीन पटनायक, तेलंगणाचे चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी या तिन्ही प्रादेशिक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे एनडीएला हात दिलाय. अपक्ष खासदार शिरोमणी अकाली दल, मिझोरामचा ZPM आणि स्वाती मालिवाल यांची भूमिका अजून स्पष्ट नाही. पण जरी हे मत इंडिया आघाडीकडे गेली तरीही जादुई आकड्यापासून ते खूप दूर राहणार आहेत. म्हणून आता एकच मुद्दा चर्चेत आहे, क्रॉस वोटिंग. खरं तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस वोटिंग घडलाय, पण यावेळी संख्याबळाचा फरक इतका मोठा आहे की फक्त क्रॉस वोटिंगवर निकाल उलटवणं जवळपास अशक्य दिसतंय. भविष्याचं समीकरण आता काय आहे तर आपण बघूया. CP राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांचा विजय निश्चित झाल्यास एनडीए आणखी मजबूत झाल्याचा संदेश जाईल आणि आगामी नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपला मोठं मानसिक बळ मिळेल. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचा पराभव निश्चित दिसत असल्याने त्यांच्या एकजुटीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचा विजय जवळपास निश्चित, पण उद्या संध्याकाळी मतमोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल स्पष्ट होईल. तोपर्यंत क्रॉस वोटिंग, अपक्ष खासदारांची भूमिका आणि लहान लहान पक्षांचा कल हे घटक चर्चेत राहणार आहेत. या निवडणुकीचं प्रत्येक अपडेट आणि तुम्हाला सर्वात आधी आम्ही देणार आहोत. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. रिटन बाय विवेक ठाकरे, प्रेझेंटेड बाय सौरव आडे आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे पवन सोनटक्के.